तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. सोमवारी सकाळी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांचं भाषण सुरू असतानाच वनकर्मचारी माधवी जाधव यांचा पारा चढला. प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? त्यांनी थेट गिरीश महाजनांना जाब विचारला. बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. मला मीडियाशी घेणं नाही, मॅडम. मला सस्पेंड केलं, मी वाळूंचे गारे उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? माधवी जाधव यांच्या संतापाला कारणीभूत ठरलं मंत्री गिरीश महाजन यांचं ते भाषण. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे वनकर्मचारी माधवी जाधव यांचा संताप झाला. त्यामुळे या कार्यक्रमात काहीसा गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले. दरम्यान गिरीश महाजन यांना आपली चूक उमगली. नाही, अनादोनाने राहिला असेल असं नाही आहे, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता. कुठलाही माझा तसा हेतू नव्हता. आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे. पण तसं काही असेल तर अनादोनाने झालं असेल. त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण ज्या वर्षी भाषण देतो तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. माधवी जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं. ही बातमी प्रसारित झाल्यानंतर विरोधकांनी महाजनांवरती निशाणा साधला. हे सगळी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला किंवा राज्यघटनेला काय समजतात हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेलं आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचे संविधान बदलण्यासाठी 400चे पारची घोषणा यांनी दिलेली आहे. म्हणजे संविधानाला मानणारे लोक नाहीच आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरला हे मानतच नाही. तरी त्या भगिनीनं जी हिंमत दाखवली तिची दाद मी देईल आणि तिच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी माधवी जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधला. काही नाही सर, मी स्टँड घेतलेला आहे, माझं सार्थक झालं. बाबासाहेबांनी पुन्हा पोहोचवले सगळ्यांपर्यंत आणि इथून पुढे मला तुमचं मार्गदर्शन मिळावं एवढीच इच्छा आहे, कारण मी ॲट्रॉसिटीवर ठाम आहे. हो, गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय. इथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे. त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल. एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे. आता प्रकाश आंबेडकरांनी या वादात उडी घेतल्यामुळे आगामी काळात हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्ष्मण खाटो, न्यूज 18 मराठी.